पाहतोय रोहित तळेकर आणि त्याच्या जोडीला मनोज तळेकर. निवे गाव भराडी देवी वॉरियर्स हा संघ देखील आपण पाहतो नेहमीच प्रत्येक प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये. भराडी देवी आईचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये दाखल झालेला हा निवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय जयराम निकम स्टँड, स्वर्गीय अंकुश पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. एसकेएम ट्रॉफीचा थरार अनुभवतोय पाहतोय या तिसऱ्या दिवसामध्ये. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि त्यातील हा सामना कोंडवी विरुद्ध निवे. हा बॉल वेगाने टाकलेला, कटरचा वापर, बाहेर चेंडूला पाठवलं विकेट किपर कडे. डॉट बॉल सूरज निकम. एसकेएमबी स्पर्धा झाली होती याच मैदानामध्ये. त्यावेळेला सूरज निकम जो यष्टींच्या मागे मालिकावीर ठरला होता. मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला होता. तब्बल 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आकर्षक अशी ट्रॉफी त्याला दिली गेली होती. आणि पुन्हा एकदा दाखल झालेत कोंडवी. गॅप मध्ये चेंडूला पाठवलं, गॅप मोठा, चेंडूला पाठलाग केला जातोय. रोहित तळेकर याच्या बॅटमधून खणखणीत चौकार. लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतो आणि समीर भोसलेने तिकडे मनोज भोसले यांच्या मधोमध चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. रोहितच्या बॅटमधून एक वेगळी शैली आहे रोहित ती. हा चेंडू देखील जर पाहिलं तर पायावरती ब्रश झालाय. तिकडे चेंडू शॉट फाइंडिंगला अडवला, चांगली फिल्डिंग केली आहे. धावा या बॉलवरती मिळत आहेत त्या लेग बाईच्या एकेरी धाव सुरुवात विस्फोटक करतोय रोहित तळेकर. एका वेगळ्या अंदाजामध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळते. याच्या अगोदरचा चौकार मारला, मला वाटतं हेमंतने हा चौकार पाहिला असेल तर तो म्हणत असेल की मला देखील अशीच बॅटिंग करायची आहे, कारण काहीशी कांद्याला दुखापत आहे. त्याने सांगितलं की मला कव्हर्सलाच फटके आज खेळायचे. तो देखील दामनदेवी संघामध्ये खेळताना पाहणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये. हेमंत उतेकर अष्टपैलू खेळाडू, पोलादपूर तालुक्यातून श्रीलेवर संघातून नेहमीच खेळत आला. समोर सरळ बॅटने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सागर भोसले चेंडू अडवलाय. आता चांगली फिल्डिंग केली आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली मिस फिल्डिंग करत होता सागर भोसले, परंतु आता कुठेतरी सावरलाय. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. धावा मिळाल्या ती 2 धावा मिळाल्या. या दुहेरी धावाच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. 8 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सूरज निकम गोलंदाजी करतोय तर यष्टींच्या मागे देखील सूरज निकमला आपण पाहतोय. सागर भोसले टीम मध्ये मनोज भोसले, समीर भोसले, तेजस हे चांगले खेळाडू. आर्यन दरेकर हा देखील मागे चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. मनोज तळेकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. बारावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली केली मनोज तळेकरने. त्याच्या बॅटमधून एक चौकार, मनोज तळेकरच्या बॅटमधून एक चौकार, रोहित तळेकरच्या बॅटमधून एक चौकार. दोघांनीही 3-3 बॉल फेस केलेत आणि 12 धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्यात. 12वरती धाव फलक निवे टीमचा पाहायला मिळतो. जास्तीच्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. पहिला सामना कोंडवी टीमने जिंकला. तिकडे आरकेसीसी कोतवाल संघाला पराभव पत्करावा लागला. 50 धावांचा टार्गेट, परंतु गोलंदाजांकडून सुमित वाघमारेकडून अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याचाच फटका टीमला बसला आणि संघ कोंडवी विजय झाला. 28 धावा योगदान समीर भोसलेने दिलं होतं पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना आणि त्याच्या जोरावरती संघाने सामना जिंकला. तर या मॅच मध्ये काय होईल पाहणं महत्वाचं असणार आहे. समीर भोसले आलाय गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. लेग स्टिक वाकवली आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला. रोहित तळेकरची विकेट मिळतीये पहिल्याच बॉलवरती समीर भोसलेला.
विकेट मिळाली आहे. 12 वाजून 9 मिनिटांनी या षटकाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला 14 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे, 4 षटक टाकायचे आहेत. कॅप्टन याकडे लक्ष असू द्या, खेळाडू याकडे लक्ष असू द्या. बरेचशा मॅचेस आपल्याला पुढे कव्हर करायच्या आहेत. विजय आलाय, विजय तळेकर बॅटिंगसाठी. लोअर फुल टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला, गॅप मध्ये ढकललाय, लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा सागर भोसलेचा चेंडू काय पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला, धावा मिळाला त्या या बॉलवरती. एक सिंगल. तळेकर बंधू आपण नेहमीच पाहतोय या निवे गावासाठी, आणि नवे गाव म्हटलं देखील तरी तळेकर. शुभम उतेकरने आम्हाला दाखवलं काल बेलोसेंची संख्या जास्त, आज केसरकरांची संख्या जास्त, तसेच आता तळेकरांची देखील संख्या जास्त आणि भोसलेंची संख्या देखील आपल्याला जास्त पाहायला मिळाली. हा बॉल सरळ विकेट कीपरकडे गेला. कोणत्याही 10व्या बॉलवरती मिळणार नाहीये डॉट बॉल. शैलेश कर्नाळे यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे आणि संतोष कर्नाळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे एसकेएमबी ट्रॉफी मध्ये. DRS घेण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या पंचांनी हा कॉल केलाय. वाईटचा चेक केला जाईल, वाईट चेक केला जाईल. एक DRS दोन्ही टीमसाठी असणारे याची देखील नोंद घ्या, परंतु पंचांचा हा कॉल आहे, पंचांनी घेतलाय. 14 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायचे हे नियम आहेत या स्पर्धेचे. एसकेएमबी ट्रॉफी. शिस्तीने खेळा, मन भरून खेळा. ही स्पर्धा हे ब्रीदवाक्य घेऊन पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या पुढे जाते. 14 धावा फलकावरती. लोअर फुल टॉस ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळा. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 खेळाडू तिकडे आले होते, परंतु बॉल काही अडवू शकले नाही. बॉल निघून गेला सीमारेषा पार आणि या बॉलवरती मनोजच्या बॅटमधून मिळतायत धावा 4. आल्या 4 धावांनी धावफलक पुढे गेला. मनोजच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. सुरुवात त्यांनी चांगली केली होती आणि तो 4 ओव्हर पर्यंत थांबला तर एक चांगल्या धावसंख्या निवे टीम बनवू शकेल. वेगळा फटका, आणखीन एक शफल झाले आणि बॉलला पाठवलं नटराज स्टाईलने मागे फाईन लेगला. आणखीन एक लगातारचा दुसरा चौकार. MJच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या पुढे घेऊन गेलाय. अशीच बॅटिंग त्याला करावी लागेल. आता आणखीन एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला. विकेट मिळाली आणि मनोज तळेकरला आता परतावं लागेल. चुकीचा फटका त्याने खेळला आणि विकेट प्राप्त होते समीर भोसलेला. धक्का बसतोय टीम आदर्श क्रिकेट मंडळ निवे संघाला दुसरा. बनवल्या तो माघारी परतलाय.
नवीन बॅटर विनय तळेकराला क्लास केला, चेंडूला पाठवलं बॉटमॅनच्या साह्याने, मनगट वळवली तिकडे, क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहायला मिळाला. धाव मिळाली ती केवळ एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. हे षटक आपण पाहतोय समीर भोसले तर ते देखील संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 2 बाद 23 धावा धावफलकावरती आहेत. दुपारच्या सत्रामध्ये काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ खेळेल. बोरज ब्लास्टरचा संघ पाहायला मिळेल आणि जय बजरंग धामणदेवी हा संघ देखील आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला 6 मिनिटांमध्ये हे षटक संपवलंय. आता पुढील तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे तो 8 मिनिटाचा. 2 ओव्हर 8 मिनिटांमध्ये टाकायच्यात. 2 ओव्हर 8 मिनिटांमध्ये टाकले त्यांनी. संघाची धावसंख्या 23. तेजस आलाय समोर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फलोतूरमध्ये चेंडू अडवलाय तेजसने. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल. तेजस देखील कष्टपैलू खेळाडू आहे कोंडवी टीम साठी. तो देखील चांगलं क्रिकेट खेळत आलाय सध्याच्या घडीला. चांगल्या फॉर्मात आहे. बॉलिंग देखील चांगली करतोय. बॅटिंग देखील त्याची चांगली पाहायला मिळाली. याच मैदानामध्ये तेजसने देखील धावा बनवल्या होत्या आणि विकेट देखील मिळवून दिल्या होत्या. परंतु एसकेएम ट्रॉफी मध्ये देखील त्याचा दमखम पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल, कटरचा वापर, बोट फिरवली चेंडूवरती आणि बॉलला विकेट किपर कडे पाठवलं. डॉट बॉल, लेग ब्रेक पाहायला मिळाला. चांगला बॉल तिकडे थांबवलं विनय तळेकरला. विनय देखील चांगल्या फॉर्मात आहे. चांगली बॅटिंग ओमकार चषकामध्ये त्याने देखील केली होती आणि परंतु या मॅच मध्ये, या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला आपलं देखील दमखम दाखवावा लागेल. फुलटॉस, त्याच्यावरती फटका आला आणि हा बॉल तिकडे सीमारेषा पलीकडे गेला आणि या बॉलवरती धावा मिळाला त्या 4. समज चिपळूणकर बोरजगावचे देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 27. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. आणखीन एक रिव्हर्सचा फटका आता खेळाय. या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला विनय तळेकरने आणि बॉलला सीमारेषा पलीकडे धाडलं. धावा मिळाल्या बॉलवरती देखील. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. विनयला देखील शांत ठेवू शकणार नाहीये. त्याची बॅट सध्याच्या घडीला फॉर्मात आहे. तो चांगल्या फॉर्मात आहे. बॅटमधून कोऱ्याने धावा त्याने बनवल्यात. मागील हप्त्यामध्येच डोंबिवलीत रतनबुवा क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. तो देखील विनय तळेकर बॅकफुटला गेला परंतु बॉल वेगाने निघून गेला. पाहत राहिला विनय तळेकर. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, हे मात्र पाहत राहिलाय. आता कमबॅक केलंय तेजस या खेळाडूने. तेजस देखील आपला दमखम नेहमी दाखवत आलाय. ऋषी आर्ट्स यांना देखील आपण पाहतोय. ते देखील आज त्यांचा संघ खेळतोय. ते देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय एसकेएम ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 ब गटातील सामने आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. हा थोडासा बारासा बाहेर चेंडू पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. एक्स्ट्राची धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा धावफलक 1 ने पद वाढतोय, 1 ने परिवर्तन होतंय. धावसंख्या पुढे जाते. 32 गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण नक्कीच पाहतोय शुभम मुतेकर, पप्पी याला आणि अतुल तळेकरला देखील. खुलातला बॉल मनगटाच्या साहाय्याने खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला समीर भोसले चेंडूवरती आला. चेंडूची फेकी देखील चांगली राहिली. धाव मिळाली ती केवळ 1. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस झाली आहे. 2 बाद 33 धावा.
त्याला वेळेमध्ये षटक पूर्ण केलंय. 3 षटक वेळेमध्ये पूर्ण केलेत. त्याला शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 3 मिनिटाचा अवधी असणार आहे. 3 मिनिटं. ला 2 खेळाडू बाद. आणखीन एक षटक बाकी आहे. आणखीन एक ओव्हर बाकी आहे या इनिंग मधील. कोंडवी विरुद्ध निवे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आर्यन दरेकरचं षटक आम्हाला आठवतं. सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून स्पर्धा सहाणे ग्राउंड वरती तिकडे मोठ्या संघाविरुद्ध खेळत असताना 6 चेंडू 3 ची आवश्यकता असताना याच गोलंदाजाने कोंडवी टीमला विजय मिळवून दिला होता. आणि तोच आता आपल्याला एक युवा खेळाडू या टीम मध्ये सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतो. कोंडवीचा संघ देखील पुण्यावरून दाखल होतो. धामण देवीचा संघ देखील पुण्यावरून दाखल होतो. बरेचसे खेळाडू पुण्यामधून या पोलादपूर तालुक्यातून येत असताना पाहायला मिळतात. हा बराचसा बाहेर टाकलाय. पंचांनी दोन्ही हस्तांतर केलेत. कळवलं इदा बाबांतरे. गणेश बावीसकर सर यांचा इशारा येतो. हा व्हाईट बॉल आहे. नाईटची स्पर्धा देखील गणेश बावीसकर सध्याच्या घडीला उरणला करतायत. आणि पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. पुढचा बॉल आर्यन दरेकरचा. रिवर्स आणखीन एक खेळला आणि या बॉलला देखील पाठवलं सीमारेषा पलीकडे. विनय तळेकर याच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. चौकारांची आतिषबाजी करतोय. 3 चौकार विनय तळेकर याने खेळलेत. आता फुल टॉस. आता शफल झाला आणि बॉल बॅटीवरती घेतला. पाठवलं जयराम निकम स्टँडच्या वरतून दूरवरती. गगनभेदी षटकार विनय तळेकर याच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आरकेसीसी कोतवाल कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आरकेसीसी कोतवाल संतोष शिंदे या नेक्स्ट मॅचचा टॉस आदर्श क्रिकेट मंडळ निवे यांच्या विरोधात आपला सामना असणार आहे. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 44 धावसंख्या कुठेतरी कमी वाटत होती. परंतु जो काही बॅटिंगचा परफॉर्मन्स क्लास त्याने दाखवला विनय तळेकर. पुन्हा एकदा फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखी एक फटका खेळला. विकेट किपरला बीट केला. चेंडू लॉंग स्टॉप रिझनला निघाला. बॅटची कडा घेऊन सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक लगातारचा मोठा फटका आर्यनच्या विरोधात विनय तळेकरने ठोकलाय चौकार. संघाची धावसंख्या आणखीन 4 धावांनी वाढली. धावफलकावरती वाढ झाली. 48 वरती फुल टॉस घेतला. पुढे गेला. तिकडे क्षेत्ररक्षक सागर पोहोचला चेंडूवरती. परंतु 2 धावा रोखू शकला नाहीये. आणि या 2 धावाने आदर्श क्रिकेट मंडळ निवे संघाची धावसंख्या 50 अप. 50 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग विनय तळेकर. संघ अडचणीत होता. बॅकफुट वरती होता. 15 धावा मनोजने केल्या. परंतु त्याच्यानंतर विनय तळेकर मैदानात दाखल झाला आणि त्याचा शो पाहायला मिळाला. हा बॉल बराचसा बाहेर. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड 51 वरती जाऊन पोहोचेल. विजय तळेकर साहेब आपला कॅप्टन पाठवा. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. संदेश बेलोसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया नेक्स्ट मॅच. आणखीन एक अप्रतिम फटका. हा बॉल देखील या दिवसातील अप्रतिम फटका. उत्कृष्ट फटका खेळला विनय तळेकरने. एक्स्ट्रा कव्हरला
दणदणीत षटकार. विनायक तळेकरचा क्लास त्याचा पाहायला मिळाला. हा बॉल पायावरती राहता टाकला गेलाय. लेग बाईची एक धाव पंच कळवतायत. या एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. संघाचा स्कोर कार्ड बदलतोय, पुढे जातोय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर बनवल्या त्या 58 विजयासाठी करायच्या त्या 59 धावा. टॉस नुकताच पार पडलाय. टॉस जिंकलाय रेवाडी कोतवाल टीमने आणि निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. तर फिल्डिंग करतील आदर्श क्रिकेट मंडळ निवे. नेक्स्ट मॅच त्याचा टॉस देखील संपन्न झालाय. 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्यात त्या 58 विजयासाठी 59. मनोज तळेकरने धावा केल्या 15. रोहित तळेकर 4 धावा काढून बाद झाला. विजय तळेकरने 1 धाव केली आणि विनय तळेकरचा शो तुम्ही पाहिला. त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याचे पाहायला मिळाली आणि त्याने धावा एकट्याने बनवल्या. या मॅच मध्ये तब्बल 13 बॉल फेस केले आणि 13 बॉल मध्ये धावा त्याने बनवल्या विनय तळेकरने. 32 धावा 13 बॉल मध्ये बनवल्या विनय तळेकर याची बॅटिंग पाहायला मिळाली. चला 32 धावांचं योगदान विनय तळेकरचं पाहायला मिळालं. बनवले 58. 59 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या ऐकूया. आवाजामध्ये बदल होईल. जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहकार्य अध्यक्ष तसेच कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे सहकार्य अध्यक्ष आणि यंगस्टारचे अध्यक्ष साई समर्थ चिकुर्डीचे सर्वा पोलादपूर आणि डोंबिवलीचे गोल्डन मॅन मंगेशजी बेलोसे MB यांचं आगमन होतंय आपलं या क्रीडा नगरीमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. आज वेगळा लुक पाहायला मिळतोय. वेगळा लुक आज मंगेश सरांचा पाहायला मिळतोय आणि संदीप सरांचा देखील वेगळा लुक आहे. पण संदीप सर तिकडूनच बघितलं मंगेश सरांना आणि लगेचच सुधीर पार्टीने झेल टिपला तर सतीश बिलोस यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. स्वतः सर संदीप कदम यांना आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना पाहायला मिळालं. या पोलादपूरचं वैभव नोकरी सम्राट
मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झाले. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सागर आणि समीर भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. विजय तळेकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलंय ते तब्बल 59 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. विजय तळेकर गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म अराउंड विकेटने पहिला बॉल पडेल. पहिल्याच बॉलवरती स्विचिंग. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय सागर भोसले. चौकाराला पहिला बॉल फेस करत असताना चौकार ठोकला. इम्प्रोवाइज केला. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब यांचं आगमन होत असताना आपण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्याच वेळेला या स्पर्धेचे सर्वे सर्वा यंगस्टार पोलादपूरचे सर्वे सर्वा आणि गोल्डन मॅन. आजचा दिवस बायसेपचा होता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक चवळी आहे जिथे स्ट्राईक वरती सागर आहे. चौकार आल्यानंतर या वेळेचा बॉल कमी गतीचा आणि खोलात टाकलेला पाहायला मिळालाय. पिचिंग आउटसाइड द लेग. पंचांनी हे चिरला असावं अपील करण्यात आली ती तितकीशी स्ट्रॉंग नव्हती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक जी आकर्षक अगदी व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे एका बाजूला संघ तुम्ही पाहणार आहात RKCC कोतवाल आणि त्याच्या अगेन्स्ट आदर्श क्रिकेट क्लब निवे. पुढचा बॉल लोअर फुटवर बनवला. बॅटची आतली कडा. सिंगल लपेटण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल येते केवळ. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 5 बनलेल्या आहेत. मागील सामन्यामध्ये जिथे आपण पाहिलं तर विजय प्रस्तावित करत असताना श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कुणवी संघाला आपण पाहिलं होतं. दुसरा सामना खेळताय जर इथे विजेते बनले तर अर्थात या ग्रुप मधली चुरस संपून जाईल. परंतु जर परास्त झाले तर अर्थात चुरस निर्माण राहील. यावेळेचा बॉल इम्प्रोवाइज केलाय. फ्लॅट होता. पॅरलल आडवा बॅटने स्लॉक स्वीप. मिळतील धावा. या बॉलवरती 6. थांबा चेक करा. पंच म्हणताय चेक करा. या पण निर्णय प्रलंबित आहे. हा षटकार होता आणि षटकारच आहे. धावा फलकावरती आहे. 11 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड. इनसाइड आउट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. समीर भोसलेचा थाट. गोलंदाज विजय तळेकरची वाट. ठोकलाय षटकार. धुआधार आणि अतिशय खेळ. उजव्याशीच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार क्लास बॅटिंग झक्कास षटकार. बॉल 3 षटकार आलेत. समीर भोसलेच्या बॅटमधून धाव फलकावरती 23 आहेत. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल झालेला आहे. टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे
RKCC कोतवाल अ संघाने आणि निर्णय प्रथम बॅटिंगचा घेतला होता, परंतु निवे संघ त्यांना निर्णय बदलायचा आहे, फिल्डिंग करू इच्छित आहेत. निवे टीम, मी आपलं लक्ष वेधन टीम कॅप्टन अपोनंट टीम कॅप्टनला आपला निर्णय बदलायचा आहे, त्यांना फिल्डिंग करायची आहे. बॅटिंगचा निर्णय घेतला होता, तुम्हाला मान्य असेल तर तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. नाही बॅटिंग करणार कोतवाल, चला ठीक आहे. कोतवाल टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेण्यात आला. गोलंदाजीमध्ये फेरबदल. तेवीस धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्या. सागर आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोनो भाई दोनो तबाही. पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात झाली आणि तदनंतर हा खेळाडू थांबायला तयारच नाही आहेत. एकाने सुरुवात केली, एक ने कही दूजे ने मानी. गुरु नानक कहे दोनों ज्ञानी. पुढचा बॉल कट केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली आहे. विनय तळेकर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. विनय नाही तर त्यांच्या जागी गली रिजन मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल आली एकेरीच्या मदतीने. 24 बनल्यात. 24 धावा धावफलकावरती आहेत. 59चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू इथून शेष राहिले ते 17 मध्ये 35 ची गरज. यावेळेचा बॉल आकाशाला गवसनी गेलतोय, उंच गेलाय, लांब नाही. संचित तळेकर चेंडूच्या खाली आले. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच झालेली नाही, जीवदान मिळत आहे. पहा वेळेच्या बाबतीत तुम्ही सहकार्य करा. 14 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. असं घडलं नाही तर एक खेळाडू 38 सर्कल मध्ये जास्तीचा ठेवावा लागेल पेनल्टी स्वरूपामध्ये. कॅच ड्रॉप झाली आहे. धावफलकावरती धावा दुहेरी आल्या. संघाची धावसंख्या 26 बनली. 33 ची गरज. 16 चेंडू आणि 33 धावा. केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय समीर. केवळ मोठेच फटके मारताना त्याला आपण पाहिलेलं आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज हाहाकार वाजवत आहेत. धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. RKCC कोतवाल संघ प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय टॉस जिंकल्यानंतर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने रोहित. थोडासा बदल करण्यात आलाय कारण तो थांबला. काहीतरी विपरीत घडू नये त्यासाठी थांबणं गरजेचं होतं. मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी विकेट आवश्यक आहे आणि ती समीर भोसलेची. आडव्या बॅटने लगातार हायलाइट्सच पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू देखील इथे ठोकलाय षटकार. आणि या फिटनेसच्या जोरावरतीच मैदानात गाजवणारा समीर भोसले मैदानाच्या आतमध्ये 5 पैकी 4 षटकार ठोकलेत त्याने. 4 षटकार आलेले पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या तब्बल 32. 32 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आणखीन एक तडाखा. लगातारचा दुसरा. वन मोर अनदर बिग हिट. षटकार. रोहित पार्टेने याच मैदानावरती 11 बॉल मध्ये अर्धशतक ठोकलं. सर्वाधिक फास्टेस्ट हाफ सेंचुरी 11 बॉल मध्ये रोहित पार्टेच्या बॅटमधून आली. इथे 2 बॉल 2 षटकार आलेत. 5 बॉल मध्ये 5 षटकार आलेले आहेत. तब्बल 32 धावसंख्येवरती 6 बॉल मध्ये नॉट आउट बॅटिंग करतोय समीर भोसले. धावफलकावरती 39.
38 बनल्यात. यावेळेचा बॉल देखील टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आहे, इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव आली, एकेरी धाव कंप्लीट करण्यात आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धाव संख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. येणारे चेंडू इथून शेष राहिले ते एकंदरीत 13 आणि 13 बॉल मध्ये 20 धाव संख्येची गरज. 13 मध्ये 20 बनवायच्यात केवळ. 13 चेंडू आणि 20 धावा. पुढचा बॉल रोहित ओढ विकेटने. यावेळेला सागरने आडव्या बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक मनोज तळेकर चेंडूच्या खाली आणि फलंदाज क्रमांक पहिला सागर भोसले बाद. यांनी कॅच पकडली तर 100 रुपयाला कॅश प्राइज आहे. आजची सकाळचं सत्र आज खरं तर मंगेजी बिलोसे साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय होती. उशिराने जरूर दाखल झालेत, परंतु आज त्यांच्या नावाची एक मोठी स्पर्धा आपण पाहत आहोत. दुपारच्या वेळेमध्ये एक मोठा लेख वाचण्यासाठी मी तयार आहे. थोड्याच वेळामध्ये जर का आपण बाईला नंदूजी मांडे सरांनी फोटो काढला, अर्थात लेख येणार आहे. धावफलकावरती धावा बांधल्यात त्या 39. 39 ऑन दी बोर्ड आहेत. 20 ची गरज. 12 चेंडूचा खेळ शेष. 12 बॉल आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता राहिली आहे. समीर अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून 33 आल्यात. केवळ 7 बॉल फेस केलेत. 33 वरती तो नॉट आउट आहे. 12 बॉल. 20 ची गरज. कोला टाकला, डाऊन द ग्राउंड केला. आउटफील्ड फास्ट आहे. मनोज वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. मनोजला आपण पाहत आहोत. आणखीन एक फोटो सेशन ब्लॅक अँड व्हाईट फोटो सेशन होत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेला बॅटचा स्टिकर द्यावा लागलाय. सूरज निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 धाव मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा वेगाने आल्यात. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर सूरज निकम गेले अनेक वर्ष सातत्याने मी त्याला पाहतोय, परंतु या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळ्याच निर्णयाने तो उतरतोय. केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करायचा आहे, याच्याकडे त्याचा कल पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. विनयचा हा चेंडू लोड फुलटॉस बनवला. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत घासत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मदतीने विनय तळेकरचं हे षटक कुठेतरी असं वाटलं होतं. तो धावा थांबवतोय. पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 50 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 9. चौकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला पूल केल्यावरती संघाची धावसंख्या 50 बनली. 9 ची गरज राहिली आहे. 8 चेंडू आणि 9 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर उजव्याशीच्या बाहेर ठेवला. रीच मध्ये दिला नाही, मुभा दिली नाही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. 7 चेंडू आणि 9 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. संचित तळेकरची
चर्चा निश्चित होईल, कारण समीरचा कॅच जो ड्रॉप झालेला पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आल्यात. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. 6 बॉल. आता मात्र 9ची आवश्यकता. उर्वरित 6 चेंडू आणि 9ची गरज. मॅच रंजकता बऱ्या स्थितीमध्ये येईल का? आदर्श क्रिकेट मंडळ निवेश संघ या सामन्यामध्ये पलटवार करणार का? एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. चला, आजच्या दिवसातली पहिली रील आली आहे आणि जी व्हॅलिड आहे, कारण जे कंटेंट आपण दिलेले आहेत ते पाहिले गेलेत आणि प्रेम आर्ट्सच्या माध्यमातून ही रील्स आलेली आहे आणि ज्यांच्यासाठी विशेष पारितोषिक होतं जे पोहोचवण्यात आलेलं आहे प्रेम आर्ट्सला. समीर भोसलेची रील्स आलेली पाहायला मिळाली आहे. समीर भोसलेची रील आली आणि दुसरी रील्स आली आहे शुभू एडिटच्या माध्यमातून. दुसरी रील्स आली आहे समीर जगतापच्या बॅटिंगची. समीर जगतापचा परफॉर्मन्स इथे दाखवण्यात आलाय. अर्थात आजच्या दिवसातल्या 2 रील्स आल्या आहेत. दोन्ही रील्स मास्टरला पारितोषिक वितरित करण्यात आलेलं आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत पडल्यास 50. 6 बॉल 9ची आवश्यकता. समीर स्ट्राईक इन वरती आहे. 34ला तो नॉट आउट आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. एकेरी धाव तर निश्चित आली आहे दुहेरीसाठी. समीरने जोखीम पत्करली. धावा गोळा केल्या त्या 2. 36 वरती तो नॉट आउट. अजूनही 7 धाव संख्येची गरज या सामन्यामध्ये विजयासाठी राहिलेली पाहायला मिळते. खरं तर एक महत्वाचा सामना इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये मनोज तळेकरला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. येणारे 5 बॉल 60ची गरज. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पहिल्या दिवशी सुलतान खान यांचं आगमन पाहायला मिळालं. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आदरणीय मंगेजी बेलोशी साहेब यांनी अनेक खेळाडूंना संधी दिली, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं. त्यापैकी एक डाव्या यशीच्या बाहेर लोअर फुलटोज. इथे सूरज स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय, परंतु अगदी त्याच वेळेला गणेशजी बाविस्कर सरांनी हा अवांतर घोषित केलाय. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 53 म्हणल्यात 6ची गरज. 6ची आवश्यकता राहिली आहे. समीर भोसले स्ट्राईक इन वरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटोज होता. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथूनही कंप्लीट झाली आहे. पंचांनी DRS कॉल केला वेस्ट साइड साठी. कोणी घेतला अंपायर? आणखीन एक रील आली आहे कल्पेश चोरगे यांच्या माध्यमातून देखील. कल्पेश चोरगे यांच्या माध्यमातून देखील एक रील आलेली आहे आणि ती रील त्यांनी क्रिएट केले. खेळाडूचं नाव आहे समीर जगताप वरती. त्यामुळे या बॉलचा रिजल्ट अजूनही बाकी आहे. 5 बॉल आणि जिथे अजूनही आपण पाहिलं तर 6ची गरज होती. या बॉलचा रिजल्ट बाकी आहे. नो बॉल नो +1. एकंदरीत 2 आल्यात. आता मात्र विजयाचं समीकरण बदललंय. 4ची गरज आहे बॅटच्या साह्याने. फ्रीचा बॉल बॅटच्या साह्याने समीर भोसलेने एक सिंगल घेतली. पुढचा बॉल फ्रीचा बॉल. मॅच फिनिश होईल. उंच आकाशाला गगन भरारी घेत चेंडूला पाठवलंय. सूरज निकमने सीमारेषेच्या बाहेर. लगातारचे 2 सामने जिंकलेत. 2 सामने लगातारचे जिंकत असताना आपण पाहत आहोत श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी